हॅलो फ्रेंड्स, आय एम दिलीप बापट, विक्टर युनिफॉर्म नंबर 3 युनिफॉर्म कोलिमा. तर मित्रांनो, आज मी आता पुण्याहून अलिबागला चाललो आहे आणि आज मी ताम्हिणी घाटातून प्रवास करतो आहे. आणि हा ताम्हिणी घाटाचा हा जो पॅच आहे मधला, हा पूर्ण दुतर्फा घनदाट जंगल, दाट झाडी की मध्ये पूर्ण गडद काळोख वाटतो, इतकी दाट झाडी आहे. आणि म्हणून याला अंधार झाडी असे म्हणतात आणि खूप फेमस आहे. आणि इथेच उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला जर आपण खाली बघितलं तर तिथे प्लस व्हॅली आहे. प्लस व्हॅली. तर हे ताम्हिणी घाट हा अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. निसर्गाने परिपूर्ण. बघा तुम्ही, प्रचंड दाट झाडी आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो तसं आहे. आणि आता आमच्या पुढे सगळी गाड्यांची लाईन लागलेली आहे. असं वाटतं की संध्याकाळचे 7 वगैरे वाजलेत की काय. प्रत्यक्षात आता दुपारचे 4:30 वाजलेत. आणि आता आम्ही निघालोय अलिबागकडे. हा जो ताम्हिणी घाट आहे हा पुण्याहून बाहेर पडताना चांदणी चौकाकडून आपण डावीकडच्या रस्त्याने वर गेलो तर मुळशी रस्ता पकडला की मुळशीच्या पुढे हा ताम्हिणी घाट लागतो. आणि या घाटाने खाली आपण मुंबई गोवा रस्त्याला जाऊन मिळतो. मुंबई गोवा रस्त्याला हा घाट माणगावला येऊन मिळतो. तर खूप छान असं लोकेशन आहे. आणि मित्रांनो, रस्ता खूप छान ठेवलेला आहे. याचा उत्तम रस्ता आहे, कुठेही खाचखळगे नाहीत आणि ड्राईव्ह करताना खूप मजा येते. ही आमची व्हेन्यू SX डिझेल, ही हुंदाईची कार आहे. आणि कारच्या मालकीणबाई या बघा मागे बसलेल्या तुम्हाला दिसतील. तर त्यांच्यामुळे आज आम्ही या कारमधून फिरण्याचा आनंद घेतोय. आणि हे आमचे निरंजन वाळकर, नेहमीप्रमाणे आमचे फेमस ड्रायव्हर्स. हे नागावला यांचं स्वतःचं वाळकर्स म्हणून कॉटेज आहे. उत्कृष्ट जेवण, शुद्ध शाकाहारी, मांसाहारी तुम्हाला तिथे मिळू शकतं. AC रूम आहेत आणि रिझनेबल रेट आहेत. तर तुम्ही नागावला सुद्धा त्यांच्या रिसॉर्टवर जाऊ शकता. हे बघा, परत एकदा जंगल सुरू झालेलं आहे. वळणाचा रस्ता आहे. तर थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग. आय एम दिलीप बापट, विक्टर युनिफॉर्म नंबर 3 युनिफॉर्म कोलिमा. 73 is bye from Alibag, not from Alibag. on the way to Alibag right now, traveling through ताम्हिणी घाट. Bye friends. इथे आता गरुड माची म्हणून स्पॉट आहे. हे सगळे आपले क्रिकेटर्स आले होते इथे. गरुड माचीवरून ट्रेक केला जातो. आमच्या डाव्या बाजूला बघा तुम्हाला इथे डोंगर दिसेल, पण या झाडीमुळे दिसणं कठीण आहे. पण तरी मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा. सॉरी फ्रेंड्स, दिसणार नाही तुम्हाला. इथून दाखवतो तुम्हाला. ते गरुड माची, इथे ट्रेकिंग केलं जातं. आणि आपले विराट कोहली वगैरे सर्व दिग्गज क्रिकेट खेळाडू भारताचे इथे आले होते आणि त्यांनी ट्रेकिंगचा आनंद लुटलेला आहे. सो दिस इज जस्ट द इन्फॉर्मेशन फॉर यू माय फ्रेंड्स. बाय बाय. हा म्हटलं हा जो आहे ना फुटलेला